उपाशी राहून नाही तर योग्य खाऊन वजन कमी करा. वजन कमी करण्यासाठी खूप वेगवेगळे प्रयोग केले जातात. फक्त लिक्विड डाएट, फक्त फ्रूट ज्युसेस, वेगवेगळे प्रकारचे प्रोटीन्स किंवा प्रोटीन शेक, बाजारात मिळणाऱ्या वेगवेगळ्या वेट लॉसच्या पावडर्स, असे खूप सारे प्रयोग करूनही वजन काही कमी होत नाही. आणि यामुळे शरीराचं तर नुकसानच होतं. आणि त्याचबरोबर त्यानंतर वाढतात ते क्रेविंग्स, म्हणजे आपल्याला खूप वेगवेगळे पदार्थ हे खावेसे वाटतात, कारण आपण खूप स्ट्रिक्ट डाएट केलेलं असतं. आणि हे क्रेविंग्समधून पुन्हा सगळ्या गोष्टी खाल्ल्या जातात. गोड, त्यानंतर फास्ट फूड, हे सगळं खाल्लं जातं. आणि त्यानंतर येतं एक प्रचंड नैराश्य. म्हणून मी पेशंटला नेहमी सांगत असते की आपण जे रोज खातो, म्हणजेच आपल्या रोजच्या जेवणात बदल करूनच वजन हे कमी केलं पाहिजे. नमस्कार, मी डॉक्टर प्रेरणा बेरी. ऊर्जा वेलनेस या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण वजन कमी करण्यासाठी म्हणून आपण दिवसभरामध्ये काय काय खाऊ शकतो हे आपण बघूयात. म्हणजे आपण आपली प्लेट ही कशा पद्धतीने बॅलन्स करू शकतो हे सगळ्यात महत्त्वाचं आपण बघूयात. यामध्ये तुमचं मॉर्निंग रुटीन कसं असलं पाहिजे, तुम्ही लंचमध्ये काय घेऊ शकता, डिनरमध्ये काय घेऊ शकता, हे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे वजन कमी करण्यासाठीच्या 2 महत्त्वाच्या पद्धती कोणत्या आहेत त्याही सांगितलेल्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आज आपण बघूयात की सोपं, सस्टेनेबल, पूर्ण दिवसाचं जेवण हे कसं प्लॅन करायचं. मागच्या 3 व्हिडिओजमध्ये आपण पोटावरची चरबी कमी करण्यासाठी म्हणून इन्सुलिन रेझिस्टन्सचं महत्त्व, त्यामुळे काय होतं, काय बदल होतात शरीरामध्ये आणि काय आपण केलं पाहिजे याबद्दलची सगळी माहिती. त्यानंतर पोटावरची चरबी कमी करण्यासाठी म्हणून जेवणाच्या वेळा ह्या किती महत्त्वाच्या आहेत याबद्दलही एक व्हिडिओ केलेला आहे. आणि पोटावरची चरबी कमी करण्यासाठी म्हणून आयडियल नाश्ता हाही एक व्हिडिओ आहे. आणि हे सगळे व्हिडिओज हे तुम्हाला तुमचं पूर्ण वजन कमी करण्यासाठी सुद्धा उपयोगी पडणार आहेत. त्यामुळे हे 3ही व्हिडिओज तुम्ही चॅनलवर जाऊन बघा, त्याचाही तुम्हाला चांगल्या पद्धतीने फायदा होणार आहे. वजन वाढण्याची कारणं काय असतात? अग्निमांद्य, आमदोष साठणे म्हणजेच टॉक्झिन्स हे साठणे, कफदोष वाढणे, दिनचर्या फॉलो न करणे किंवा आपलं एक रुटीन फिक्स न करणे आणि ते फॉलो अर्थात होतच नाही त्यामुळे. त्यानंतर चुकीचे अन्नपदार्थ खाणे किंवा खाण्याची वेळ ही आपली फिक्स नसणे, ती न पाळणे. त्याचप्रमाणे इन्सुलिन रेझिस्टन्स, पुअर गट हेल्थ, हाय कॉर्टिझॉल म्हणजे स्ट्रेस लेवल ही जास्त असणे आणि आपल्या चुकीच्या लाईफस्टाईलमुळे आपलं वजन हे वाढत असतं. त्यामुळे अशी बरीच कारणं आहेत आपलं वजन वाढण्यासाठी. म्हणून आज आपण सोपं, सस्टेनेबल, पूर्ण दिवसाचं खाणं हे कसं प्लॅन करायचं हे बघूयात. आपण सुरुवात करूयात मॉर्निंग रुटीनपासून. तर सकाळी उठल्या उठल्या चहा, कॉफी हे टाळले पाहिजेत, म्हणजे घेतलेच नाही पाहिजेत. त्याचप्रमाणे बऱ्याच जणांना सवय असते की खूप जास्त प्रमाणात पाणी प्यायचं, तर हे सुद्धा टाळलं पाहिजे. सकाळी 1 ग्लास गरम पाणी तुम्ही नक्की घेऊ शकता आणि त्यामध्ये काही चमचे स्पेसिफिक मसाले टाकून आपण घेतले तर वेट लॉसच्या प्रक्रियेमध्ये त्यांनी मदत होणार आहे. त्यामुळे असे काही पदार्थ आज आपण बघूयात. तर त्यातला सगळ्यात पहिला पदार्थ आहे ते म्हणजे दालचिनी पावडर. तर सकाळी उठल्या उठल्या तुम्ही 1 ग्लास गरम पाणी, त्याच्यामध्ये 1 चमचा दालचिनी पावडर टाकून तुम्ही घेऊ शकता. याचे फायदे आता आपण बघूयात. दालचिनी ही कटू आणि उष्ण असते, कफ आमनाशक असते, पचन सुधारते, क्रेविंग्स कमी करते, त्याचप्रमाणे शरीरातली सूज ही कमी करते, इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढवते, ब्लड शुगर स्पाइक हा कमी करते, त्याचप्रमाणे फॅट स्टोरेज हे कमी करते. अशी ही दालचिनी तुम्ही रोज सकाळी पाण्यामध्ये टाकून नक्की घेऊ शकता. दालचिनी ही शक्यतो सगळ्यांना सूट होते, पण काहींना उष्ण होण्याची शक्यता असू शकते. त्यामुळे तुम्ही स्वतःची प्रकृती ओळखून घ्यावी का नाही हे तुम्ही ठरवलं पाहिजे. आठवड्यातून 3 ते 4 वेळेला तर तुम्ही नक्की घेऊ शकता. दालचिनी ही वेट लॉस करत नाही, तर ती मेटाबॉलिझमला योग्य दिशा देते. मॉर्निंग रुटीनमध्ये आपला दुसरा मसाला आहे सुंठ. 1 ग्लास गरम पाण्यामध्ये तुम्ही अर्धा चमचा सुंठ पावडर ही टाकून घेऊ शकता. सुंठ ही उष्ण, वात, कफ शमन आहे.
ह्याच्यामुळे शरीरातलं वॉटर रिटेन्शन हे कमी होतं. त्यानंतर सुंठीची सगळ्यात महत्त्वाची ॲक्शन म्हणजे थर्मोजेनेसिस, म्हणजे शरीरामध्ये उष्णता निर्माण करण्याची प्रक्रिया सुंठीमुळे होते. यामुळे होतं काय तर कॅलरीज बर्न होतात, एनर्जी ही तुमची खर्च होते आणि फॅट स्टोरेज हे कमी व्हायला सुद्धा याने चांगली मदत होते. सुंठीमुळे वेट लॉस नाही तर वेट लॉस प्रक्रियेला मदत होते. मॉर्निंग रुटीनमध्ये आपला तिसरा मसाला आहे जिरे. सकाळी तुम्ही 1 ग्लास गरम पाण्यामध्ये जिरे पावडर टाकून घेऊ शकता. जिरे हे दीपन पाचन आहे, म्हणजे पचन सुधारण्यासाठी यांनी मदत होणार आहे. ह्या पित्तशामक आहे, म्हणजेच तुमची ॲसिडिटी कमी करते, गट कुलिंग इफेक्ट हे देतं. त्याचप्रमाणे गॅसेस सुद्धा हे कमी होतात आणि पचन हे खूप चांगल्या पद्धतीने सुधारतं. अन्नातील साखरेचं ॲब्झॉर्प्शन हे संतुलित करतं, आतड्याची सूज ही कमी करतं आणि सगळ्यात महत्त्वाचं पोटावरची चरबी कमी करायला सुद्धा जिऱ्यांनी खूप चांगली मदत होते. आता तुम्ही काय करू शकता, आपण 3 मसाले बघितले, दालचिनी, सुंठ आणि जिरे. हे 3ही मसाले तुम्ही 7 दिवसांमध्ये डिव्हाइड करून घेऊ शकता. म्हणजे 3 दिवस दालचिनी घेतलीये, 2 दिवस सुंठ घेतलीये, 2 दिवस जिरे घेतलेत, म्हणजे त्या मसाल्यांचे फायदे सुद्धा तुम्हाला मिळतील. आणि समजा काही त्रास हा होणारच असेल एक मसाला सतत 7 दिवस घेऊन, तर तो त्रासही तुम्हाला टाळता येणार आहे आणि तुमच्या वेट लॉसच्या प्रक्रियेमध्ये ह्या तुमच्या मॉर्निंग रुटीनचा चांगला फायदा मिळणार आहे. मॉर्निंग रुटीन नंतर तुमचं दिवसभराचं खाणं हे कसं असलं पाहिजे याबद्दल आता आपण बोलूयात. यामध्ये मी तुम्हाला 2 पद्धती सांगते. पहिली पद्धत म्हणजे दिवसातून 2दाच जेवण करायचं आहे, पण ते अगदी व्यवस्थित करायचं आहे. तर ह्यामध्ये सकाळी 9 ते 10च्या मध्ये जेवण आणि संध्याकाळी 5 ते 6च्या मध्ये जेवण. ही सगळ्यात आयडियल पद्धत आहे तुमच्या वेट लॉस साठीची, पण अर्थात फॉलो करणं हे तेवढंच अवघड आहे. पण जर का तुम्ही ठरवलं तर ही नक्कीच हे तुम्ही करू शकता की दिवसातून फक्त 2च वेळा जेवण. आता समजा तुम्ही सोशल मीडियावर जाऊन बघितलं तर अक्षय कुमार, मनोज बाजपेयी किंवा माधवन हे या पद्धतीबद्दल आजकाल खूप बोलतायत. अनेक सेलिब्रिटीज ही पद्धत फॉलो करतायत. तर तुम्ही सर्च करा, तुम्हाला ह्याच्याबद्दल अजून जास्त माहिती ही मिळू शकते. दुसरी पद्धत म्हणजे सकाळचा नाश्ता 7 ते 9च्या मध्ये, दुपारचं जेवण हे 12 ते 1च्या मध्ये आणि रात्रीचं जेवण हे संध्याकाळी 7 ते 8च्या मध्ये. या दोनही पद्धतीमध्ये आयडियल पद्धत जरी 2 वेळा खाणं हे असलं तरीही आपल्याला ते लगेचच जमेल असं नाहीये. त्यामुळे तुम्ही आयडियालिझमकडे न जाता तुम्हाला आत्ता काय शक्य आहे पटकन ते तुम्ही फॉलो करायला लागा, म्हणजे तुमची वेट लॉसची प्रक्रिया ही लवकरात लवकर ही सुरू होईल. वेट लॉसमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली प्लेट ही बॅलन्स असणं हे गरजेचं आहे आणि हा रूल आपल्याला प्रत्येक मीलमध्ये फॉलो करायचा आहे. यामध्ये फायबर्स हे 40 ते 50%, प्रोटीन्स हे 25 ते 30%, कार्ब्स हे 20 ते 25% आणि फॅट हे 5% असले पाहिजेत. फायबर्समध्ये भाज्या, पालेभाज्या, त्यानंतर कोशिंबिरी, सॅलड, चटणी या गोष्टी येतात. प्रोटीन्समध्ये डाळी, कडधान्य, पनीर, दही, नॉनव्हेज, अंडी ह्या गोष्टी येतात. त्यानंतर कार्ब्समध्ये पोळी, भाकरी, भात हे पदार्थ येतात आणि फॅटमध्ये तेल, तूप, बटर ह्या गोष्टी येतात. वेट लॉससाठी दुपारच्या जेवणामध्ये काय काय आपण घेऊ शकतो हे आपण बघूयात. म्हणजेच आपली प्लेट ही आपण कशा पद्धतीने बॅलन्स करणार आहोत हे बघूयात. तर यामध्ये भाकरी, 1 भाकरी किंवा 2 फुलके. भाकरीमध्ये तुम्ही ज्वारी, बाजरी किंवा नाचणीची भाकरी हे घेऊ शकता. त्यानंतर भाजी, 1 भाजी म्हणजे 1 पूर्ण वाटीभर भाजी ही असली पाहिजे. याच्यामध्ये तुम्ही दुधी भोपळा, लाल भोपळा, दोडका, फरसबी, गवार म्हणजे आपण त्याला रेशांच्या भाज्या ह्याच्यामध्ये इन्क्लूड ह्या केल्या पाहिजेत. याचमध्ये तुम्ही पालेभाज्या सुद्धा ह्या चांगल्या पद्धतीने इन्क्लूड केल्या पाहिजेत, कारण यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने फायबर्स मिळतात आणि वजन कमी व्हायला चांगली मदत होते. 1 वाटी डाळ किंवा वरण हे असलंच पाहिजे. डाळी ह्या शक्यतो सालीसकट घ्याव्यात, म्हणजे त्याच्यातून फायबर्सही मिळतात आणि न्यूट्रिएंट्स पण जास्त प्रमाणामध्ये आपल्याला मिळतात. त्यानंतर येतात उसळ. उसळीमध्ये आपल्याला एकच माहिती असतं ते म्हणजे मटकीची उसळ, पण ह्याच्यामध्ये सगळ्या व्हरायटी ह्या खाल्ल्या गेल्या पाहिजेत, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे न्यूट्रिएंट्स हे आपल्याला मिळत राहतात. ह्याच्यामध्ये आपण घेऊ शकतो मटकी, मूग, चवळी, मसूर, त्यानंतर राजमा, छोले,
वाटाणा, हिरवा वाटाणा, पांढरा वाटाणा, हरभरा अशा खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या उसळी तुम्ही घेऊ शकता. भिजवून तुम्ही रात्रभर भिजवून हे उसळ नंतर मोड आणायला ठेवली तर त्यातूनही तुमचा प्रोटीन कंटेंट जो आहे त्या उसळीमधला हा वाढतो. त्यामुळे नेहमी हे भिजवलेल्या उसळी घेणं हे फायदेशीर आहे. आपल्या जेवणाच्या ताटामध्ये 1 चमचा चटणी असणं सुद्धा गरजेचं आहे आणि यामध्ये सुद्धा स्पेशली जवस, कारळे, तीळ ह्या चटण्या ह्या तुम्ही इन्क्लूड ह्या करायलाच पाहिजेत, कारण यामधून तुम्हाला मायक्रोन्यूट्रिएंट सुद्धा मिळतात आणि फायबर्स सुद्धा मिळतात. आणि अर्थात चटणी ही तेल न घालता घ्या. जेवणाच्या ताटामध्ये कोशिंबीर असणं सुद्धा खूप गरजेचं आहे. अर्थात तुम्हाला वजन कमी करायचंय त्यामुळे तुम्ही यामध्ये दही टाकू नका, मात्र दाण्याचा कूट मात्र नक्की टाका. अजून ह्याच्यामध्ये आपण सॅलड सुद्धा घेऊ शकतो. समजा तुम्हाला कोशिंबीर घ्यायची नसेल तर सॅलड वरती समजा तुम्ही काही चाट मसाला, ताक मसाला हा समजा टाकला तर तुमच्या डायजेशनला सुद्धा चांगली मदत होणार आहे. त्याचप्रमाणे तुम्ही 1 ग्लास ताक अर्थात सीझननुसार तुम्ही इन्क्लूड करू शकता. ताकामुळे सुद्धा फॅट डायजेशनला ही चांगली मदत होते. अशा पद्धतीने समजा तुम्ही एक बॅलन्स थाळी घेतली तर तुमचं वजन वाढणार नाहीये, ते मेंटेन राहणार आहे आणि कमी व्हायला सुद्धा मदत होणार आहे. वजन कमी करण्यासाठी तुम्ही रात्रीच्या जेवणामध्ये काय घेऊ शकता तर 1 लहान भाकरी आणि 2 वाट्या भाजी, म्हणजे आपल्याला रात्रीच्या जेवणामध्ये फायबरचं प्रमाण हे वाढवायचं आहे. अजून पर्याय म्हणजे मिक्स भाज्यांचं सूप आणि त्याच्यामध्ये मूग डाळ. सगळ्यात छान सगळ्यांचं आवडतं म्हणजे मूग डाळ भाताची खिचडी, पण अर्थात त्याच्यामध्ये भरपूर भाज्या टाकून. रात्रीच्या जेवणामध्ये 2 कार्बोहायड्रेट्स एकत्र घ्यायचे नाहीयेत, म्हणजे भात आणि पोळी किंवा भात आणि भाकरी हे दोन्ही एकत्र खायचं नाहीये. त्यामुळे एकतर तुम्ही भात खा किंवा भाकरी किंवा पोळीपैकी काहीतरी एक खा. त्याचप्रमाणे रात्री दही नकोय, फळं नकोयत, खूप मसालेदार तेलकट पदार्थ अजिबात नकोयत, मिठाई आणि गोड पदार्थ सुद्धा अजिबात खायचे नाहीयेत. तुमच्या वेट लॉसच्या प्रक्रियेमध्ये कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत तर सगळ्यात महत्त्वाचं तुमचं मॉर्निंग रुटीन. हे समजा चांगल्या पद्धतीने सुरू झालं तर वेट लॉसची प्रक्रिया ही सकाळपासूनच सुरू होऊन जाते. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची प्लेट ही बॅलन्स असली पाहिजे. यामध्ये प्रोटीन्स, फायबर्स, कार्ब्स आणि फॅट्स यांचं योग्य प्रमाण हे असलं पाहिजे. जेवणाचं एक फिक्स रुटीन हवं, म्हणजेच तुमच्या जेवणाच्या वेळा ह्या फिक्स हव्यात. यामुळे तुमची वजन कमी करण्याची प्रक्रिया ही लवकर सुरू होते. कोणत्याही पद्धतीचं क्रॅश डाएट किंवा एक्स्ट्रीम डाएट करून वजन कमी करू नका. तुमच्या रोजच्या जेवणामध्ये बदल करूनच वजन कमी करा, कारण हेच योग्य आणि सायंटिफिक आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं सस्टेनेबल आहे. तुमची वेट लॉस जर्नी ही काय आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हेही आम्हाला कमेंटमध्ये सांगा. तुम्ही आजच्या व्हिडिओमधून काय काय फॉलो करायला सुरू केलेलं आहे हेही कमेंटमध्ये सांगा, कारण तुमच्या कमेंटमुळे दुसऱ्यांनाही वेट लॉस करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल आणि त्यांची सुद्धा वेट लॉस जर्नी ही सुरू होऊ शकते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. कोणाला तरी वेट लॉससाठी याचा फायदा नक्की होऊ शकेल आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.